श्री स्वामी समर्थ. अध्याय 47. गाणगापुरात श्री गुरु असताना दिवाळीचा सण आला. तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या 7 शिष्यांनी श्री गुरूंनी आपल्या घरी भिक्षेस यावे अशी प्रार्थना केली. प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता. श्री गुरूंनी त्यांना म्हटले, मी सर्वांच्या घरी कसा येणार? तुम्हीच याचा विचार करा. तुम्ही आपसात वाटणी करून काय ठरते ते मला कळवा. तेव्हा ते आपसात विचार करू लागले, परंतु त्यांच्या चर्चेत काही निर्णय होईना. त्यांचे निराकरण करण्यासाठी श्रीगुरू म्हणाले, मी एकाच्या घरी जाईन. ते ऐकून सर्वजण हात जोडून श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, तुम्ही आमच्यात उच्च नीच, समर्थ असमर्थ असा भेदभाव धरू नये. सर्वांना समदृष्टीने पाहावे. तुम्ही कोणालाही निराश करू नये. जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू. तेव्हा स्वामींनी विचार केला, हे अज्ञानी लोक काही जाणत नाहीत. तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगावे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या कानात सांगितले, मी तुझ्या घरी येणार आहे. हे कोणाला सांगू नको. आता इथून बाहेर पडलास की कोणाशी न बोलता लगेच घरी निघून जा. अशा प्रकारे श्रीगुरूंनी 7 जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठवले. हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहीत पडला. तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले, स्वामी, ऐन दिवाळीत तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय? तेव्हा श्रीगुरू म्हणाले, आम्ही इथेच राहणार आहोत. मनाला लावून घेऊ नका. दिवाळीची त्रयोदशी होती. रात्री मंगल स्नान करायचे होते. तेव्हा श्रीगुरूंनी स्वतः 8 रूपे घेतली. नारायणाचा महिमा अपार आहे. ते 7 रूपांनी 7 गावी गेले आणि 8व्या रूपाने गाणगापुरी राहिले. अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजांचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात ते व्यक्त होतेच. कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले आणि म्हणाले, 10 दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत. हे कसे म्हणून भक्त एकमेकांना विचारू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र श्रीगुरूंजवळ आहे अशी खूण दाखवू लागला. सारे लोक थक्क झाले. तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले, गुरु तर दिवाळीत इथेच होते, कुठेही गेले नाहीत. खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले. श्रीगुरू हे खरोखर त्रयमूर्तीच आहेत. हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 48. गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त होता. तो शूद्र होता. त्याने काया वाचा मनाने गुरुभक्ती केली. श्रीगुरू रोज नित्यनेमाने संगमावर स्नानासाठी जात असत. त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे. श्रीगुरू येत आहेत ते पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे. तसेच दुपारी श्रीगुरू परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे. परंतु श्रीगुरू त्याच्याजवळ काहीच बोलत नसत. एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले, तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग. तेव्हा शूद्राने विनंती केली, माझे शेत चांगले पिकावे अशी इच्छा आहे. मी शेतात जोंधळे पेरले आहेत. तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे. आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पाहावे. तेव्हा श्रीगुरू त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले, तू जर माझे ऐकणार असलास तर सांगतो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, स्वामी, गुरु वाक्यच मला प्रमाण आहे. दुसरा भावच माझ्या मनात नाही. तेव्हा श्रीगुरूंनी आज्ञा केली, मी संगमावर जात आहे. मध्यान्ही परत येईन. तोपर्यंत सर्व पीक कापून टाक असे त्या क्षुद्राला सांगून श्रीगुरू संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचनच आपल्याला प्रमाण आहे. असा विचार मनात करून त्याने लगेच लोक जमविले व तो पीक कापू लागला. त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला, पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले. श्रीगुरू परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला. त्याने श्रीगुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखविले. श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे उगीच कापलेस रे, मी तुला गमतीने सांगितले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, तुमचे वाक्य मला प्रमाण, तीच मला कामधेनू. त्याची गुरुनिष्ठा पाहून श्रीगुरू म्हणाले, तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस. तुला खूपच मोठे फळ मिळेल.
पर्वतेश्वराची बायको मुले शोक करू लागली. आमच्या तोंडचा घास गेला असे म्हणत होती. शूद्र सर्वांना समजावून सांगत होता, माझ्या श्रीगुरूंचे वचन म्हणजे मला कामधेनू आहे, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका, आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे. अशा रीतीने 8 दिवस गेले. मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले. साऱ्या देशातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला. गाव नापीकच ठरला, पण शूद्राचे पीक दसपट झाले. एकेका मुळाला 11 फाटे फुटून खूप पीक आले. एवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षण चकित झाले. देशाचा दुष्काळापासून बचाव झाला. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाची शूद्राच्या बायको मुलांना प्रचिती आली. तिने आपल्या पतीची क्षमा मागितली. नंतर त्यांनी शेतात पांडवांची पूजा केली व श्रीगुरू दर्शनासाठी गेले. त्यांनी अनेक उपचारांनी श्रीगुरूंची पूजा केली. नंतर 1 महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्यांच्या शेतात आले. सर्व गावाचे पीक हातचे गेले तेव्हा त्याने आपल्या कोठरातील अर्धे पीक गावच्या अधिकाऱ्याला दिले. दृढ भक्ती असेल त्याच्या घरी दैन्य कुठले. त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतील, लक्ष्मी अखंड राहील व गुरूची भावभक्तीने सेवाही घडेल. श्री स्वामी समर्थ.